यह है राष्ट्र गर्जना न्यूज़पेपर का डिजिटल एडिशन आरजी न्यूज लाइव। महाराष्ट्र 146 ओवला मजीवाड़ा विधानसभा क्षेत्र की जनता ने लगातार चौथी बार आमदार प्रताप सरनाईक को लाखों मतों की लीड देकर विजयी बनाया है और सोने पर सुहागा तो तब हो गया जब इस महायुति सरकार में प्रताप सरनाईक को परिवहन मंत्री बनाया गया। परिवहन मंत्री बनने के बाद प्रताप सरनाईक ने ठाणे के आनंद आश्रम में पहुंचकर स्वर्गीय आनंद दीघे जी के प्रतिमा की पूजा अर्चना की और आशीर्वाद लिए तथा उनके शक्ति स्थल पर पहुंचकर पुण्य स्मृति को अभिवादन भी किए। आइए देखते हैं हमारे संवाददाता महेंद्र कुमार गुप्ता जी की खास खबर। सरनाईक एक नाईक कसं बघता परिवहन पक्षाचे प्रमुख आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्यावर एवढा विश्वास दाखवला आणि एवढी प्रमुख जबाबदारीची परिवहन खात्याची माझ्यावर दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून खूपही आभारी आहे। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारमध्ये एक परिवहन मंत्री म्हणून मला काम करायची संधी प्राप्त झालेली आहे आणि मी प्रामुख्याने 6-7 महिन्यापूर्वी बघत होतो जेव्हा एक एसटीचा स्ट्राईक झाला होता तेव्हा त्यांच्या कुटुंबियाच्या भावना त्यांच्या कुटुंबियाचे अनुभव आणि त्यांच्या कुटुंबाला होत असलेला या अनेक वर्षापासूनचा त्रास हा एसटी कामगारांचा किंवा इतर कर्मचारी असू खास मनस्ताप त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियाला होतो दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि आजची जी एसटी सेवा आहे परिवहन सेवा आहे जी तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचलेली आहे ती अजूनही जास्त यशस्वी करण्यासाठी प्रामाणिक नाही। महाराष्ट्र कसा गतिमान करणार हे पण दिल्यानंतर 100% गतिमान करणार कारण आपली एसटी परिवहन सेवा म्हणजे ही आपली रक्तवाहिनी आहे आणि ती रक्तवाहिनी शरीरामध्ये जोपर्यंत शेवटपर्यंत पोहोचतात तशाच ही एसटीच्या माध्यमातून घराघरापर्यंत गावागावापर्यंत एसटी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला प्रामुख्याने एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल। एसटी कर्मचाऱ्यांचं काहीतरी भलं माझ्या ह्या परिवहन मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये हो की अशी मी आज दिघे साहेबांच्या ह्या पवित्र वास्तूमध्ये आलेलो आहे त्यांची चरणी प्रार्थना भविष्यामध्ये निश्चितपणे उपमुख्यमंत्र्यांनी पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर अतिशय कार्यक्षम आणि गतिमान परिवहन सेवा करण्याचे आम्ही प्रयत्न